नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। कालपासून खूप विद्यार्थी मेसेज करतायत की सर परीक्षा पुढे जाईल का, हॉल तिकीट अजून आलं नाही, हॉल तिकीट अजून। आता जर बघितलं तर हा सगळा कसला भोंगळा कारभार म्हणता येईल थोडक्यात, की त्यांनी सांगितलं IBPS पॅटर्न नुसार परीक्षा होणार आहे, निश्चित आहे, परीक्षा पुढे जाणार आहे हे सुद्धा निश्चित आहे। पण IBPS ने GR मध्ये सांगितलं की बाबा तुम्हाला 7 दिवस अगोदर, किती 7 दिवस अगोदर हॉल तिकीट येणार आहे। 7 दिवस अगोदर अजूनपर्यंत हॉल तिकीटचा पत्त्याच नाही। विद्यार्थी संभ्रम अवस्थेत की परीक्षा पुढे जाईल का, याबद्दल विद्यार्थ्यांचे अनेक मत आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, आपला आवेदन अर्ज भरलेला आहे आवेदनाच्या माध्यमातून, पण आता जर विचार केलं, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या युनिव्हर्सिटीचे पेपर आहेत, काही विद्यार्थ्यांचे म्हणजे व्यावसायिक पात्रतेचे पेपर आहेत, काही विद्यार्थ्यांचे MPSC आयोगाचे पेपर आहेत, आणि त्यांनी सांगितलं 21 तारखेला हॉल तिकीट देतील। किती तारखेला? 21 मे दिवशी हॉल तिकीट येईल मित्रांनो, बरोबर। 21 मे ला आल्यानंतर तुमची परीक्षा ही 25 तारखेपासून चालू होईल असा अंदाज आहे, बरोबर। 24 किंवा 25 या तारखेपासून पहिला पेपर गृहीत धरला जाईल। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना बाबा 10-20 मार्क अजून वाढवायचे, परीक्षेमध्ये 10-20 मार्काचा फरक वाटतो की बाबा आपल्याला अजून सराव गरजेचा आहे, त्यासाठी आपण टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत। तर तुम्हाला जर त्या टेस्ट हव्या असतील तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। कोणता? 9665484048 या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्हाला काय करायचंय, संपर्क साधायचा। आता परीक्षा असणाऱ्यांना सुविधा कोणत्या उपलब्ध केल्यात बघा। परीक्षा असणाऱ्याला त्यांनी काय सांगितलंय बाबा, ज्यांचं या स्पर्धा परीक्षेमध्ये भरायची वेब लिंक दिलेली, तुम्हाला इथे सर्व माहिती भरून तुम्हाला इथे सबमिट, तुमचं हॉल तिकीट सुद्धा, एक्झाम हॉल तिकीट सुद्धा सबमिट करायचे। म्हणजे तुमचं जे काही परीक्षेचं नियोजन असेल ते तुम्हाला त्या तारखेला देणार नाही, इतर तारीख बदलून देणार। पण तुमची तारीख ही 24 तारखेपासून 5 जून मधलीच असणार आहे, ठीक आहे, 5 जून मधलीच असणार आहे। काही काही विद्यार्थ्यांचे 9 पेपर सलग आहेत, एखादा दिवस आहे ना, तर एका दिवशी तुम्हाला तुमचा पेपर देता येणार आहे, ठीक आहे। आणि ज्यांचं फोकस बाबा हीच परीक्षा आहे त्यांनी याच्यामध्ये काय भरायची गरज नाही। त्यानंतर त्यांनी दुसरा ऑप्शन म्हणजे तक्रार निराकरणासाठी सुद्धा त्यांनी अजून ठेवलेलं आहे। म्हणजे दोन्ही ठिकाणी सिस्टमॅटिक तुम्हाला काय करायचंय, त्यांना सांगायचं की बाबा आम्हाला या काळामध्ये परीक्षेचं हॉल तिकीट नकोय असं सांगायचे, लक्षात घ्या, बरोबर। म्हणजे आत्ताच ते करून घेणं गरजेचं आहे, हॉल तिकीट आल्यावर नाही, आत्ताच। तुमची जर परीक्षा असेल तर आत्ताच तुम्हाला काय करायचे, जे की त्यांना सांगून टाकायचं की बाबा हा माझा रोल नंबर आहे, आवेदन अर्जाचा हा नंबर आहे, ईमेल ID हा आहे, मोबाईल नंबर हा आहे, आणि मला या दिवशी परीक्षा देता येणार नाही। त्यामुळे ते जनरेट करत असताना एकदा हॉल तिकीट जनरेट झाल्यानंतर चेंज होत नाही। त्यामुळे आत्ताच तुम्हाला हॉल तिकीट येण्या अगोदरच तुमची परीक्षेची लिंक तुम्हाला त्या परीक्षेवर जाऊन, म्हणजे कोणती परीक्षा आहे याची सर्व माहिती भरणं आवश्यक आहे, लक्षात घ्या। म्हणजे समजा लास्ट नेम, मदर नेम, फर्स्ट नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार नंबर, जेंडर, एक्झाम टाईप, कोणत्या प्रकारची एक्झाम आहे, मग तुम्हाला हे त्यांना पण माहित आहे कोणत्या प्रकारची एक्झाम आहे, MPSC, DED, BEd, MEd, ऑदर मध्ये आलात तर तुमचे काय YCM वगैरे एक्झाम असतील तर तिथे टाकू शकता। त्यानंतर तुम्ही इथे हॉल तिकीट, प्रत्यक्ष हॉल तिकीट ते बघणार, हॉल तिकीट सुद्धा सबमिट करणं आवश्यक आहे। हॉल तिकीट सबमिट केल्यानंतर त्या डेटला तुम्हाला परीक्षा देता येईल। हे कधीपर्यंत करायचंय? 21 तारखेच्या अगोदरपर्यंत करायचे, ज्यांच्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।